हॅलो गाईज, माय सेल्फ नेहा. आपल्या टेकटूर चॅनलवर आपण C++ सिरीज स्टार्ट केली आहे. तर त्याचे ऑलरेडी 3 पार्ट आपल्या चॅनलवर आपण अपलोड केले आहेत. तर आज आपण 4th पार्ट अपलोड करत आहोत. तर त्याचा टॉपिक आहे कंडिशनल स्टेटमेंट. सो कंडिशनल स्टेटमेंट, इट इज डिटरमाइन विच पार्ट ऑफ प्रोग्राम टू बी एक्झिक्युटेड. सो हे कंडिशन स्टेटमेंटचे आपले 4 टाइप्स आहे. सो फर्स्ट आपला टाइप आहे इफ. ते इफ मध्ये काय असतं, आपल्या इफ मध्ये फक्त एकच कंडिशन असते की जी की ऑलवेज आपली ट्रू व्हॅल्यू रिटर्न करते. सेकंड आपला आहे इफ आणि एल्स. यामध्ये 2 कंडिशन्स असतात. म्हणजे सपोज फर्स्ट इफची जी कंडिशन आहे ती जर आपली फॉल्स झाली तरच ती आपल्या एल्स कडे जाते, नाहीतर आपली इफ पार्ट ऑलरेडी रिटर्न होतो. जर ती कंडिशन फॉल्स झाली तर ते एल्स पार्ट कडे जाते आणि त्याला एक्झिक्यूट करते. त्यानंतर थर्ड टाइप आहे इफ, एल्स इफ आणि एल्स. यामध्ये सुद्धा मोर दॅन 1 कंडिशन असतात. फर्स्ट आपली इफ कंडिशन चेक होते, जर ती फॉल्स असेल तर ती आपल्या एल्स इफ कडे जाते. जर एल्स इफ सुद्धा फॉल्स असेल तर त्यावेळेस त्याला फॉल्स रिटर्न करून ती कंडिशन आपल्या एल्स कडे जाते आणि एल्स पार्ट एक्झिक्यूट होतो. आणि फोर्थ टाइप आहे स्विच केस. सो फर्स्ट टाइप इज अ इफ. इफचा आधी आपण सिंटॅक्स पाहूया. सिंटॅक्स म्हणजे जनरल स्ट्रक्चर. सो फर्स्ट इज अ इफ कीवर्ड, त्यानंतर 2 पॅरेंथेसिस, त्यानंतर जी काही कंडिशन आपल्याला राईट करायची आहे ती, त्यानंतर कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेस नंतर जो काही कोड आपल्याला राईट करायचा आहे तो, जो की ऑलवेज ट्रू असतो, त्यानंतर कर्ली ब्रेसेस क्लोज. आताच आपण इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहिला आहे, तो आता आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया. सो फर्स्ट आपण राईट करूया आपल्या C++चं जनरल स्ट्रक्चर, दॅट इज हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम. ही त्याची एक हेडर फाईल आहे. त्यानंतर युजिंग नेमस्पेस std, त्यानंतर इंट फंक्शन, इंट मेन फंक्शन. त्यानंतर आपल्याला जो काही कोड राईट करायचा तो आपण या इंट मेन फंक्शन मध्ये राईट करणार. त्यानंतर रिटर्न 0, आपला कोड टर्मिनेट झाला आहे की नाही हे दाखवतो. सो आपले हे C++ आपलं जनरल स्ट्रक्चर. सो आपण आता काय पाहतोय, इफ कंडिशन. सो इफ कंडिशन काय असते की ज्यामध्ये ती जी काही कंडिशन असते ती ऑलवेज आपली ट्रू असते. सो इफ आपला कीवर्ड, त्यानंतर इथं आपण जी काही कंडिशन राईट करणार ती कंडिशन आपण 2 पॅरेंथेसिसच्या आतमध्ये राईट करणार. सो आपली फर्स्ट कंडिशन आहे ए इज ग्रेटर दॅन बी. सो त्यासाठी आपल्याला काय लागणार, ए आणि बी हे 2 व्हेरिएबल्सला फर्स्ट आपल्याला डिक्लेअर करावं लागणार. सो ए कॉमा बी आपण 2 व्हेरिएबलला डिक्लेअर केलं. आता याला आपण व्हॅल्यू डायरेक्ट इथे इनिशियलाइज करू शकतो किंवा आपण इनपुट घेऊ शकतो. सो आता आपण याला इनपुट घेऊया. सो सी इन ने आपण एखाद्या व्हॅल्यूला आपण इनपुट घेतो. सो सी इन ए आणि सी इन बी. सो या दोघांना आपण इनपुट घेतलं. आधी आपण एक प्रिंटिंग स्टेटमेंट टाकूया, सी आउट एंटर द व्हॅल्यू ऑफ ए, त्यानंतर सेमिकोलॉन. आपले ए साठी हे स्टेटमेंट झालं. त्यानंतर सी आउट एंटर द व्हॅल्यू ऑफ बी, आपल्या बी साठी स्टेटमेंट झालं. सो आता इफ मध्ये जी काही कंडिशन असणार ती ऑलवेज ट्रू असते. सो आपण इथे एक राईट करूया आपलं स्टेटमेंट, सी आउट ए इज बिग. सो रन केल्यानंतर enter the value of A, suppose 45, enter the value of B 15. So A is big. सो कंडिशन स्टेटमेंटचा सेकंड टाइप आहे इफ अँड एल्स. त्याचा जनरल स्ट्रक्चर म्हणजे सिंटॅक्स आहे हा. यामध्ये 2 पार्ट्स असतात, एक इफ पार्ट्स असतो आणि एक सेकंड एल्स पार्ट असतो. या इफ पार्ट्समध्ये आपण कंडिशन राईट करतो जी काय आपल्याला एक्झिक्यूट करायची आहे ती. त्यामध्ये एक कर्ली ब्रेसेस, त्यानंतर जो काही कोड आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे तो, त्यानंतर अगेन एक कर्ली ब्रेसेस. त्यानंतर इफचं कर्ली ब्रेसेस संपल्यानंतर आपण एल्स कीवर्ड्स लिहितो. त्यानंतर त्याचं क्लोज ओपनिंग कर्ली ब्रेसेस, त्यानंतर जो काही कोड राईट करायचा आहे तो, त्यानंतर त्याचं क्लोजिंग कर्ली ब्रेसेस. सो यानंतर एक्झिक्यूट इफ कंडिशन इज ट्रू. ज्यावेळेस आपली कंडिशन इफची जर ट्रू झाली तरच आपला हा पार्ट एक्झिक्यूट होणार. जर ही कंडिशन ट्रू झाली नाही तर एल्स मध्ये जो काही आपण कोड राईट केलेला असणार तो एक्झिक्यूट होणार. सो आता एक एक्झाम्पल पाहूया, हॅश इन्क्लूड आयोस्ट्रीम using namespace
std int main फंक्शन, त्यानंतर रिटर्न 0. सो आता इफ एल्स मध्ये दोन पार्ट्स असतात, एक इफ पार्ट असतो, सेकंड आपला एल्स पार्ट असतो. जो इफ पार्ट असतो तो आपली ट्रू कंडिशन एक्झिक्यूट करतो आणि जो एल्स पार्ट असतो तो आपली फॉल्स कंडिशन एक्झिक्यूट करतो. ह्या त्याचा जनरल सिंटॅक्स. सो फर्स्ट आपण आपली जी कंडिशन आहे ती इफ मध्ये राईट करतो. फॉर एक्झाम्पल ए इज ग्रेटर दॅन बी. त्यासाठी दोन व्हेरिएबल डिक्लेअर करणार, इंट ए कॉमा बी. त्यानंतर त्यांना व्हॅल्यूज देणार सी इन ए, सी इन बी. सो त्याचं प्रिंटिंग स्टेटमेंट सी आउट एंटर दी व्हॅल्यू ऑफ ए. त्यानंतर प्रिंटिंग स्टेटमेंट फॉर बी सी आउट एंटर दी व्हॅल्यू ऑफ बी. सो हे स्टेटमेंट झालं बी साठी. आता या दोन व्हॅल्यू आपण युजर कडून इनपुट घेणार. सो फर्स्ट इफ कंडिशन मध्ये जी काही ट्रू कंडिशन असणार ती राईट होणार. सो यामध्ये आपण कंडिशन टाकली आहे ए इज ग्रेटर दॅन बी, म्हणजे इथे येणार सी आउट ए इज बिग. जर आपल्या ए हा बिग नसेल तर ही कंडिशन फॉल्स होणार, त्यावेळेस ती आपली कंडिशन जाणार एल्स कडे. मग एल्स मधला जो पार्ट आहे तो एक्झिक्यूट होणार. सो इथे आपण राईट करणार बी इज बिग. जर फर्स्ट पार्ट आपला फॉल्स झाला म्हणजे आपला जो ए ची व्हॅल्यू आहे ती बिग नाही, मग आपली बी ची व्हॅल्यू बिग असणार, त्यावेळेस एल्स पार्ट आपला एक्झिक्यूट होणार. सो रन. So enter the value of A, suppose 19, value of B 12. So A is big. So again run करूया. Now value of A is 50, value of B is 93. So B is big. Now see another second example of if else. यामध्ये आपण इंटिजर a एक व्हेरिएबल डिक्लेअर केला आहे, त्यानंतर युजर कडून त्याची व्हॅल्यू घेतली आहे. सो त्यानंतर आपण तो नंबर इव्हन आहे का ऑड आहे ते चेक करतो. सो फर्स्ट ए चा आपण रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार. रिमाइंडर कोणत्या ऑपरेटरने कॅल्क्युलेट होतो, तर मॉड्युलर ऑपरेटरने कॅल्क्युलेट होतो. यानंतर आपण याचा रिमाइंडर कॅल्क्युलेट केल्यानंतर तो आपण झिरोशी इक्वल आहे का नाही तो चेक करणार. जर तो रिमाइंडर झिरोशी इक्वल असेल तर तो नंबर काय असणार, इव्हन नंबर असणार. आणि जर इव्हन नंबर नसेल तर तो ऑड नंबर असणार, म्हणजे त्याचा जो रिमाइंडर कॅल्क्युलेट करणार तो जर रिमाइंडर 0 आला नाही तर तो नंबर ऑड असणार. सो कंडिशन स्टेटमेंटचा थर्ड टाइप आहे इफ एल्स. यामध्ये मोर दॅन वन कंडिशन असतात. सो फर्स्ट कंडिशन आपण इफ मध्ये लिहितो. यामध्ये जी काही आपल्याला कंडिशन प्रोव्हाइड केली आहे ती आपण कंडिशन येथे राईट करणार. त्यानंतर त्याच्या विथ रिस्पेक्ट टू जो काही कोड असणार तो आपण इफ मध्ये राईट करणार. जर ही कंडिशन आपली फॉल्स झाली तरच तो इफ कडून एल्स इफ कडे जाणार. त्यावेळेस जी आपल्या सेकंड कंडिशन दिली आहे ती आपण इथे राईट करून त्याच्या विथ रिस्पेक्ट टू जो काही कोड आहे तो इथे राईट करणार. जर ही कंडिशन फॉल्स झाली तर आपला कोड जो आहे तो आपल्या एल्स पार्ट कडे जाणार आणि जे काही आपल्या एल्स पार्ट मध्ये राईट केलं आहे ते एक्झिक्यूट होणार. सो इथे बघा इफ नॉट एक्झिक्यूट, इफ स्टेटमेंट जर एक्झिक्यूट झालं नाही तर ते एल्स पार्ट कडे जाणार. एल्स इफ नॉट एक्झिक्यूट, जर एल्स इफ सुद्धा एक्झिक्यूट झालं नाही तर ते एल्स कडे जाणार आणि लास्ट इट विल गेट एक्झिक्यूट, जे काही शेवटी आपलं दिलं आहे ते एक्झिक्यूट होणार. आता एक्झाम्पल हॅश include iostream using namespace std int main return 0. सो यामध्ये तीन पार्ट्स असतात. एक इफ पार्ट असतो, त्यानंतर एल्स इफ, त्यामध्ये अगेन एक कंडिशन, त्यानंतर एल्स. सो यामध्ये आपण चेक करणार आहे नंबर हा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. सो फर्स्ट पॉझिटिव्ह नंबर कधी असतो, जेव्हा तो 0 पेक्षा ग्रेटर असतो. सो फॉर एक्झाम्पल आपण इथे एक नंबर घेतला, तो जर 0 पेक्षा मोठा असेल तर तो नंबर काय असणार, सी आउट पॉझिटिव्ह. सो आधी ए व्हेरिएबल आता डिक्लेअर करूया. इंट ए सी आउट
एंटर दी व्हॅल्यू ऑफ ए, सी इन ए. सो जर ए ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठा असेल तर तो पॉझिटिव्ह नंबर. जर ए हा लेस दॅन 0 असेल तर नंबर काय असणार? निगेटिव्ह. जर तो नंबर 0 पेक्षा मोठाही नाही आणि तो नंबर 0 पेक्षा छोटाही नाही, तर त्यावेळेस तो नंबर काय असणार? 0 शी इक्वल असणार. त्यावेळेस आपण राईट करणार Cout 0. So run. So number is 50. Number is positive. So enter the number. Number is -5. Number is negative. So number is 0. Number is 0. सो सेकंड एक्झाम्पल, यामध्ये दोन व्हेरिएबल डिक्लेअर केले आहे, एक एसपी आणि एक ओपी. एसपी म्हणजे सेलिंग प्राइस आणि ओपी म्हणजे ओरिजिनल प्राइस. त्यानंतर एसपी आणि ओपी ला आपण इनपुट व्हॅल्यू घेतला आहे. त्यानंतर इफ कंडिशन मध्ये एसपी इज ग्रेटर दॅन ओपी, म्हणजे जर सेलिंग प्राइस ही ओरिजिनल प्राइस पेक्षा जर जास्त असेल तर त्यावेळेस आपलं प्रॉफिट होतं. म्हणजे एखादी वस्तू आपण विकली, त्याची जर सेलिंग प्राइस ही जास्त मिळाली तर आपल्याला त्यावेळेस प्रॉफिट होतो. तसंच एसपी इज ग्रेटर दॅन ओपी तर प्रॉफिट होणार. जर सेलिंग प्राइस आणि ओरिजिनल प्राइस म्हणजे ज्या प्राइसची ती वस्तू आहे त्याच प्राइसला जर ती विकली तर त्यामध्ये नो प्रॉफिट अँड नो लॉस. आणि शेवटी जर सेलिंग प्राइस ही ओपी पेक्षा म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा छोटी असेल तर त्यावेळेस काय असणार? लॉस. सो कंडिशन स्टेटमेंटचा फोर्थ टाइप आहे नेस्टेड इफ एल्स. सो याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एक इफ कंडिशन दिली असते, त्या इफ कंडिशनच्या आतमध्ये आपण अगेन इफ आणि एल्स स्टेटमेंट राईट करत असतो. सो आपल्याला इफ साठी एक कंडिशन दिलेली असते, तर ती कंडिशन आधी एक्झिक्यूट करणार. जर ती कंडिशन आपली ट्रू असेल तर तो इनसाइड जाणार, इनसाइड फर्स्ट इफ कंडिशन तो चेक करणार. जर ही कंडिशनही ट्रू असेल तर इथे काही जो कोड राईट केलेला असणार तो एक्झिक्यूट करणार. जर ही इफ कंडिशन जर फॉल्स असेल तो इफ कडून एल्स कडे जाणार, एल्स मध्ये जो काही कोड राईट केलेला असेल तो एक्झिक्यूट करणार. जर आउटसाइड असणारा जो इफ कंडिशन आहे तो जर फॉल्स असेल तर तो डायरेक्ट एल्स पार्टकडे येणार, एल्स मध्ये जो काही कोड राईट केलेला असेल तो एक्झिक्यूट करणार. सो कंडिशन इज ट्रू. इफ कंडिशन जर ट्रू असेल तो इनसाइड जाणार, इनसाइड जे स्टेटमेंट असणार ते एक्झिक्यूट करणार. त्यानंतर जर इफ कंडिशनच फॉल्स असेल तो एल्स पार्टकडे येणार आणि एल्सला एक्झिक्यूट करणार. आता एक्झाम्पल मध्ये 3 नंबर पैकी नंबर कोणता ग्रेटर आहे तो फाइंड आउट करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 नंबरचे इनपुट आधी घ्यावा लागेल. सो इंट ए, बी, सी हे 3 नंबर आपण आधी डिक्लेअर केले आहे. त्यानंतर Cout एंटर दी व्हॅल्यूज ऑफ ए, बी, सी. त्यानंतर सी इन ए, सी इन बी and C in C. सो 3 नंबरला आपण इनपुट घेतलं. त्यानंतर इफ ची कंडिशन. सो फर्स्ट इफ ची कंडिशन आहे A इज ग्रेटर दॅन B. सो फर्स्ट कंडिशन आपण राईट केली. आता आपण इथे नेस्टेड इफ कंडिशन यूज करत आहोत, म्हणजे इफच्या आतमध्ये इफ. सो त्यावेळेस आपल्याला इफ अँड एल्स कंडिशन आहे ती अगेन आपल्याला इफच्या आतमध्ये राईट करावं लागणार. सो इफ, त्यानंतर त्याचं स्टेटमेंट, त्यानंतर एल्स त्याचं स्टेटमेंट. आता इथे बघा, आपण ए इज ग्रेटर दॅन बी ही कंडिशन फर्स्ट यूज केली आहे. आता इथे ए जो नंबर आहे तो बी पेक्षा ग्रेटर आहे, म्हणजे आपल्याला हे कळालं की ए हा बी पेक्षा मोठा आहे. सो आता ए ला सी सोबत कम्पेअर करायचं. सो ए इज ग्रेटर दॅन सी. ठीक आहे. आता सी आउट करायची आपल्याला प्रिंटिंग लाईन. यामध्ये आपण दोन्ही स्टेटमेंट मध्ये ए हा मोठा दाखवला आहे, म्हणजे इथे ए काय असणार? बिग. सो ए इज बिग. त्यानंतर एल्स मध्ये Cout. आता हे आतमध्ये जो इफ आहे त्यामध्ये आपली कंडिशन फक्त ए आणि सी साठी आहे. सो फर्स्ट आपण राईट केलं ए आणि ए इज बिग. सो आता इथे आपण राईट करणार
C is big. सो आता ह्या इफच्या बाहेर आपला एल्स स्टेटमेंट असणार. यामध्ये अगेन आपल्या दोन कंडिशन्स असणार. इफ ची एक कंडिशन असणार अँड एल्स ची एक कंडिशन असणार. सो आता फर्स्ट आपण ए ला कंपेअर केलं आहे बी सोबत आणि ए ला कंपेअर केलंय सी सोबत, म्हणजे ए ला आपण दोन्ही सोबत कंपेअर केलं. सो आता आपल्याला कंपेअर करायचं आहे बी. बी इज ग्रेटर दॅन सी. सो सी आउट बी इज बिग. आणि एल्स मध्ये सी आउट, इथे आपण बी आणि सी चं कंपॅरिझन पाहिलं. आधी बी जर बिग असेल तर इथे सी इज बिग. सो रन. फर्स्ट आपला नंबर 5 6, त्यानंतर 5, त्यानंतर 7. सो इथे सी बिग, त्यानंतर ए आपला 10, बी आपला 5 आणि सी आपला 7. सो 10 ए इज बिग. त्यानंतर आपला ए 8, बी आपला 10 आणि सी आपला 5. सो बी इज बिग. तो सेकंड एक्झाम्पल मध्ये आपण जो आपला ए नंबर आहे जो की आपण इनपुट घेतला आहे तो आपण चेक करणार. तो आपल्या 5 ने डिव्हिजिबल आहे का आपल्या 3 ने डिव्हिजिबल आहे. सो फर्स्ट आपण ए चा आपण मॉड्युलो काढला, म्हणजे त्याचा रिमाइंडर काढला. जर एखादा नंबर 5 सोबत जर डिव्हिजिबल असेल तर त्याचा रिमाइंडर ऑलवेज 0 येणार. सो आपण त्याचा मॉड्युलो ऑपरेटरने आपण रिमाइंडर कॅल्क्युलेट करला, तो जर 0 आला आणि इथे आपण लॉजिकल ऑपरेटर यूज केला आहे म्हणजे अँड. म्हणजे जर ही कंडिशन जर ट्रू असेल आणि जर ही पण कंडिशन ट्रू असेल तरच आपलं हे स्टेटमेंट ट्रू असणार. त्यावेळेस मग आपला जो इफ आहे, जो आपला आउटसाइड इफ आहे, तो इनसाइड इफ मध्ये जाणार. सो यामध्ये आपण 3 ला सुद्धा मॉड्युलो म्हणजे त्याचा रिमाइंडर कॅल्क्युलेट केला. जर एखादा नंबर 3 शी डिव्हिजिबल असेल तर त्याचा रिमाइंडर 0 येणार. म्हणजे जर ही पण कंडिशन ट्रू झाली आणि ही पण कंडिशन, म्हणजे दोन्ही कंडिशन ट्रू झाल्या तरच आपला जो आउटसाइड इफ आहे तो इनसाइड मध्ये जाणार. सो यामध्ये आपण फर्स्ट इफ मध्ये सेकंड इफ मध्ये आपण पाहिलं की जर आपला ए जर डिव्हिजिबल बाय 15 असेल तर इक्वल्स टू 0. म्हणजे आपला जो ए नंबर आहे तो जर 15 ने डिव्हिजिबल असेल तर डिव्हिजिबल बाय 5 and 3 or 15, म्हणजे तो जो नंबर आहे तो 5 ने पण डिव्हिजिबल आहे, 3 ने पण डिव्हिजिबल आहे आणि 15 ने पण डिव्हिजिबल आहे. आणि त्यानंतर एल्स पार्ट मध्ये इट इज डिव्हिजिबल बाय 5 and 3 बट नॉट 15, म्हणजे तो नंबर आपल्या 5 ने पण डिव्हिजिबल आहे, 3 ने पण डिव्हिजिबल आहे, बट जी आपली इनसाइड असणारा जो इफ आहे तो फॉल्स झाल्यामुळे आपला एल्स पार्ट आपला एक्झिक्यूट होतो. तर त्यामध्ये आपला नंबर तो आहे तो 15 ने डिव्हिजिबल नाही. आणि जर आपली इफ ची कंडिशनच जर फॉल्स झाली, म्हणजे आपला एखादा नंबर किंवा जो आपण नंबर इनपुट दिला आहे तो सपोज 5 ने डिव्हिजिबल नाही किंवा तो जर 3 ने डिव्हिजिबल नाही, तर त्यावेळेस आपला एल्स पार्ट एक्झिक्यूट होणार आणि त्यावेळेस नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 or 3. सपोज आपण एक्झाम्पल मध्ये आपल्या आउटपुट मध्ये नंबर दिला 15. सो नंबर इज डिव्हिजिबल बाय 5, 3 and 15. सो अगेन आपण एखादा नंबर दिला सपोज 13. तो नंबर 5 ने पण डिव्हिजिबल आहे, 3 ने पण डिव्हिजिबल आहे आणि 15 ने पण डिव्हिजिबल आहे. सो आपण एखादा नंबर दिला सपोज 96. सो इट इज नॉट डिव्हिजिबल बाय 5 or 3. सो कंडिशन स्टेटमेंटचा फिफ्थ टॉपिक आहे आपला स्विच स्टेटमेंट. स्विच स्टेटमेंटचा जो सिंटॅक्स असतो म्हणजे त्याचं जनरल स्ट्रक्चर हे आहे. यामध्ये फर्स्ट आपण स्विच कीवर्ड यूज करतो, त्यामध्ये जी काही आपल्याला कंडिशन दिली आहे ती यूज करतो. त्यानंतर जी कंडिशन दिली आहे ती आपल्या केसेस सोबत आपण मॅच करतो. ज्या केस सोबत जी कंडिशन मॅच होणार तो कोड आपला एक्झिक्यूट होणार. सपोज कंडिशन केस 1 सोबत मॅच झाली तर जो काही कोड इथे लिहिलेला असणार तो आपला एक्झिक्यूट होणार. त्यानंतर ब्रेक होणार. ब्रेक झाल्यामुळे आपली जी कंडिशन आहे तिथूनच एक्झिक्यूट होणार. सपोज इथे ब्रेक स्टेटमेंट लिहिले नसेल तर ही कंडिशन प्रत्येक केस सोबत चेक झाली असती, त्यामुळे आपल्याला ब्रेक स्टेटमेंट लिहिलं इथं मॅन्डेटरी आहे. सो नेक्स्ट कंडिशन जर ही फॉल्स झाली तर ही कंडिशन आपण केस 2 सोबत चेक करणार. केस 2 सोबत जर ती कंडिशन मॅच झाली नाही, म्हणजेच कोणत्याच केस
डेज सोबत जर ती कंडिशन मॅच झाली नाही तर आपल्या डिफॉल्टमध्ये जो काही कोड असणार तो एक्झिक्यूट होणार. सो मेनी ब्लॉक ऑफ कोड, स्विच केसमध्ये मेनी ब्लॉक ऑफ कोड असतो. नंतर कंडिशन अँड द केसेस मॅच, एक्झिक्यूट दिस ब्लॉक ऑफ कोड. कंडिशन अँड केसेस जिथे मॅच होणार तो कोड एक्झिक्यूट होणार. नंतर नो मेनी कंडिशन इज मॅचेस सो एक्झिक्यूट डिफॉल्ट. एक पण केस जर मॅच झाली नाही तर डिफॉल्ट केस आपली एक्झिक्यूट होणार. सो एक्झाम्पल इज फर्स्ट हेडर फाईल युझिंग नेमस्पेस std इंट मेन फंक्शन. त्यामध्ये आपण डेजला डिक्लेअर केलं. त्यानंतर आपण युजर कडून इनपुट घेतलं सी इन डेज. सो स्विच केसचा सिंटॅक्स मध्ये फर्स्ट आपण स्विच केस लिहितो, त्यानंतर पॅरेंथेसिस मध्ये आपण त्याची कंडिशन लिहितो. सो कंडिशन इथे काय आहे, डेज आहे. म्हणजे जो काही आपण इनपुट घेणार तो आपण स्विच केस मध्ये देणार. सो त्यामध्ये आपण वेगवेगळ्या केसेस राईट करणार. सो केस 1, केस 2, केस 3, केस 4 अप टू केस 7. त्यानंतर आपण एक डिफॉल्ट केस यूज केली आहे. म्हणजे सपोज आपण जे इनपुट देणार त्यापैकी कोणताच इनपुट आपल्या ह्या केसेस सोबत मॅच झाला नाही तर त्यावेळेस जो आपला डिफॉल्ट केस असणार ती आपली एक्झिक्यूट होणार. सो फर्स्ट आपण केस 1 मध्ये आपण काय केलं की सी आउट मंडे केला. ही जी केस आहे ती आपले डेज असतात. म्हणजे आपण इनपुट घेताना आपण इंटिजर नंबर टाकणार. सपोज आपण इनपुटला 1 टाकला तर आपली केस 1 ही एक्झिक्यूट होणार. त्यानंतर आपली लाईन आपण जी आपली सी आउट प्रिंटिंग लाईन आहे ती एक्झिक्यूट केल्यानंतर आपण ब्रेक लिहिलं. ब्रेक काय करणार, इथेच ही केस एक्झिक्यूट करणार. सपोज इथे आपण ब्रेक राईट केलं नसतं तर आपली ही स्विच केस आहे ती अगेन अँड अगेन प्रत्येक केसेससाठी चेक करत राहिली असते. पण आपल्याला तसं करायचं नाहीये. आपल्याला जेव्हा आपलं आउटपुट मिळणार त्यानंतर आपल्याला ती कंडिशन आहे ती ब्रेक करायची. सो आपण इथे ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आहे. त्यानंतर आपण केस 2 राईट केली ट्यूजडे साठी, नेक्स्ट वेनेसडे साठी, थर्सडे साठी, फ्रायडे साठी, सॅटर्डे साठी, संडे साठी. त्यानंतर एक पण कंडिशन सपोज मॅच झाली नाही आपल्या डे सोबत तर आपण लास्ट कंडिशन एक्झिक्यूट केली आहे डिफॉल्ट कंडिशन. त्यामध्ये राईट केलं आहे नॉट व्हॅलिड. म्हणजे जो आपण इनपुट टाकणार तो आपल्या डे सोबत मॅच होत नाही. सपोज इनपुट मध्ये आपण फर्स्ट टाकलं 1 सो मंडे आणि नेक्स्ट टाकलं आपण 8 नॉट व्हॅलिड. 8 आपल्या केसेस मध्ये कुठेच नाही त्यामुळे आपली डिफॉल्ट केस ही प्रिंट झाली.